नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा पुढचा भाग नंबर 10 पाहणार आहोत. तर यापूर्वीच्या सर्व लेक्चरमध्ये आपण गांधी युगातील वेगवेगळ्या राष्ट्रीय चळवळी बघितलेल्या आहेत. आता छोडो भारतच्या नंतर महत्त्वाची जी झालेली घटना आहे भारतामध्ये, विशेषतः मुंबई महाराष्ट्रामध्ये, तर मुंबईतील नाविक दलाचा उठाव 18 फेब्रुवारी 1946 ला हा मुंबईमध्ये घडलेला मोठा उठाव होता. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. बघा, 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या जहाजावरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात व पर्यायाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केलेला आहे. कुठे होत्या या जहाजा उपस्थित? तर मुंबई बंदरामध्ये होत्या. त्या बंदरावरील भारतीय सैनिकांनी हा उठाव केलेला आहे. या उठावामागे विशेष महत्वाची जी कारणं होती ती कोणती होती ते आपण पाहूया. पहिलं तर कारण महत्वाचं आहे अन्न, राहण्याची व्यवस्था, युद्ध आघाडीवरील कामे, वैद्यकीय तपासणी इत्यादी बाबत ब्रिटिश व भारतीय नौसैनिकांमध्ये काय व्हायचं, अधिकाऱ्यामध्ये पक्षपात केला जायचा. म्हणजे सर्व ठिकाणी भारतीयांना तुच्छ वागणूक दिली जायची. दुसरं होतं महत्वाचं कारण, प्रशिक्षण काळात भारतीय प्रशिक्षार्थी जे होते त्यांना काय केली जायची, शिवीगाळ केली जायची, हे पण होतं. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण उठावाचं, भारतीय नौदलात उच्च पदे बक्षिसे मिळत नसत. भारतीयांना कितीही त्यांची कामगिरी चांगल्या दर्जाची असेल तरी त्यांना उच्च पदे आणि बक्षिसे मात्र मिळत नव्हती. त्यानंतर महत्वाचं कारण येते, भारतीय नौसैनिकांपेक्षा ब्रिटिश नौसैनिकांना 6 पट अधिक वेतन जास्त मिळत होतं. पहा किती दर्जाचा फरक आहे. त्यानंतर युद्ध समाप्तीनंतर भारतीय नौसैनिकांना सेवेतून कमी केले जाईल, म्हणजे त्यांना त्यांच्या कामाची शाश्वती देखील नव्हती, वेतनामध्ये कमी होती, त्याचबरोबर राहणीमानाच्या सुविधा नव्हत्या. या सगळ्या बाबतीमध्ये काय होतं, भारतीयांना तुच्छ कमी दर्जाची दुय्यम वागणूक दिली जायची. भारतीय नौसैनिकांनी आझाद हिंद सेनेतील अधिकाऱ्यांविरुद्ध जेव्हा खटले भरले तेव्हा त्यांच्या मदतीसाठी एक निधी जमा केला होता. मागच्या काही लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, आझाद हिंद सेनेतील जे काही अधिकारी ब्रिटिश सरकारच्या हाती सापडले होते त्यांच्या विरोधात एक खटला दिल्लीमध्ये चालला होता, लाल किल्ल्यामध्ये. त्या प्रसंगी काय केलेलं होतं, या नौसैनिकांनी एक निधी जमा करून त्या निधीचा वापर या सापडलेल्या सैनिकांच्यासाठी केलेला होता. आझाद हिंद सेनेच्या कार्याचा मोठा प्रभाव या नौसैनिकांवर पडलेला होता. 1 डिसेंबर 1945 रोजी नौदल साजरा होणार होता. नौदल दिन म्हणजे नौदल दिन ब्रिटिशांच्या कार्यकाळात 1 डिसेंबर 1945 ला साजरा होणार होता. त्या दिवशी ब्रिटिशांना मारा, आता बंड करा, गोऱ्या कुत्र्यांना मारा, चले जाओ, विद्रोह करा अशी घोषवाक्य लिहिलेली होती. ही भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लिहिलेली वाक्य होती, कारण त्यांची मन त्यांच्या विरोधात कलुषित झालेली होती. दुसऱ्या दिवशी जहाजावरती जय हिंद, ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा धिक्कार असो अशी घोषवाक्य सगळीकडे काय होती, लिहिलेली आढळून आली. या संदर्भात VC दत्त या व्यक्तीला अटक झाली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 1946 रोजी तलवार बोटीवरील भारतीय नौसैनिकांनी अन्न घेण्याचे नाकारले. परीक्षेमध्ये या बोटीचं नाव देखील विचारलेलं आहे. तर कोणतं बोट आहे? तलवार बोट आहे. या तलवार बोटीवरील भारतीय नौसैनिकांनी अन्न घेण्यासाठी विरोध दर्शवलेला होता. त्याबरोबर मुंबईत असलेल्या सर्व जहाजावरील नौसैनिक त्यांच्या समर्थनात पुढे आले. आता तलवार बोटीवरील नौसैनिकांनी एक प्रकारचा हरताळ पाळला, अन्न घेण्यास नकार दर्शवला. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी इतर बोटीवरील नौसैनिक देखील पुढे आलेले होते. तलवार जहाजावरचा युनियन जॅक काढून तिरंगा लावण्यात आला. ब्रिटिशांच्या या झेंड्याचं नाव युनियन जॅक होतं, त्याच्या जागी भारतीय तिरंगा लावण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर नौसैनिकांनी इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद नष्ट करा, हिंदू मुस्लिम एक आहेत अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. सुरुवात तर केली आणि पूर्ण मुंबई शहरात मिरवणूक देखील काढली. एकूण 3000 नौदल सैनिक या उठावात सामील झालेले होते. सरकारने नौसैनिकांच्या उठावाची दखल घेतली, त्यांना दखल घेणं भागच पडलेलं होतं. त्याचबरोबर पुढे नौसैनिकांचे बंड मोडून काढण्याचे काम हाती घेण्यात आले. पण हे बंड मोडून काढणाऱ्या युरोपीय लोकांवर भारतीयांनी काय केलेलं होतं, हल्ले केलेले होते. अनेक जण त्यामध्ये जखमी झाले. या उठावाची प्रतिक्रिया म्हणून बघा, दिल्ली असेल, मिरज, अंबाला या शहरामधील वायुदलातील भारतीय सैनिकांनी उठाव केला.
म्हणजे नौसैनिकांच्या उठावाला 7 सैनिकांनी दिलेले आहे, दिल्ली, मिरज आणि अंबाला या ठिकाणच्या. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात बॅरिस्टर असफ अली यांनी सरकारच्या निषेधाचा व नौसैनिकांच्या समर्थनाचा प्रस्ताव मांडला. कोणी मांडला तर बॅरिस्टर असफ अली यांनी. त्या सर्व बिनसरकारी भारतीय सदस्यांनी पाठिंबा दिला. ब्रिटिश सेनापतीने ब्रिटिश सरकारला कळवले की भारतीय लष्कर, नौदल, वायुदल हे ब्रिटिशांशी आता एकनिष्ठ राहिलेले नाही. त्यामुळे भारतात आता ब्रिटिशांची सत्ता जास्त काळ टिकणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. पुढं नौदलाच्या उठावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी भारतात कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना पाठवण्याची घोषणा केली. आता ब्रिटिशांना कळून चुकलेलं होतं की भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात एक प्रकारचा राग धुमसत आहे, तर तो राग कशा पद्धतीने थंड करावा हे ब्रिटिशांनी योजलेलं आहे आणि त्याला अनुसरूनच त्यांनी कॅबिनेट मिशन म्हणजे पुढची घटना सुधारण्याची एक योजना आखलेली आहे. तिलाच आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतोय. आता ह्या नाविक दलाचा उठाव हा स्वातंत्र्य आंदोलनाचा भाग मानला गेला काय तर नाही. कारण काय होतं बघा, स्वातंत्र्य आंदोलनाचा तो भाग मानलेला नाही. कारण काय तर या बंडाची वेळ चुकीची होती. त्याचबरोबर या उठावामुळे भारतावर सत्ता गाजवणे अशक्य याची ब्रिटिशाला खात्री पटली. आणि विशेष म्हणजे हा उठाव होण्याचं कारण भारतीय स्वातंत्र्य हे नौसैनिकांचं नव्हतं, तर त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक हे कारण असल्यामुळे हे स्वातंत्र्य चळवळीचा हा भाग मानलेला नाही. आता बघा, कम्युनिस्टांनी नौदलाच्या उठावाचे काय केलेलं आहे, स्वागत केलेलं होतं. वास्तविक हे बंड स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झालं होतं काय तर नाही, तर ब्रिटिश अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात त्याविरुद्ध झालेलं हे बंड होतं. गांधीजींना हा उठाव पसंत नव्हता. क्रांतिकारक उठाव करायचा तर नौदलाच्या शिपायांनी आपले नेते निवडून बंड करणे योग्य होते, असे काय होते गांधीजींचे म्हणणे होते. त्यानंतर पुढे पाहूया. आता हे आपण नौसैनिक उठावाच्या बद्दल माहिती घेतली. आता अस्पृश्यता निर्मूलनाच्या बद्दल गांधीजींचे काय विचार होते ते आपण पाहूया थोडक्यामध्ये. आता अस्पृश्यता ही भारतीय विशेषतः हिंदू समाजात पूर्वापार आलेली एक परंपरा होती असं आपण म्हणतोय. तर गांधीजींनी त्याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे. बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे स्वातंत्र्य चळवळ ही गांधीजींच्या विना पूर्ण होऊ शकत नव्हती. टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1920 पासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते तर गांधीजींच्याकडे आलेले होते व भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्यांच्या व्यक्तिमत्व व कार्याभोवती केंद्रित झालेला होता. म्हणजे ही चळवळ पूर्णपणे एक हाती गांधीजींनी हाती घेतलेली होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. उदाहरणार्थ कोणते तर बघा, स्वातंत्र्य योद्धा होते ते, समाज सुधारक होते, शिक्षण तज्ञ, राजकीय विचारवंत होते, त्याचबरोबर अस्पृश्योद्धारक होते, धर्मवक्ते होते, सत्य अहिंसा सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी काय केलेलं होतं, ब्रिटिश साम्राज्याविरोधात लिहिलेला हा लढा एक अपूर्व असाच लढा होता. म्हणजे पूर्ण जगाचा जर तुम्ही विचार केला तर जगामध्ये जिथे जिथे स्वातंत्र्य लढे झालेले आहेत ते सर्वच क्रांतीच्या मार्गाने रक्तरंजित पद्धतीने झालेले आहेत. पण भारत हा एकमेव असा अपवाद देश आहे की जिथं स्वातंत्र्य लढा हा विशेषतः गांधीजींच्या सत्य अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने घडून आलेला आहे. नामदार गोखले यांनी काय म्हटलेलं होतं, जी माणसे गांधीजींच्या प्रत्यक्ष सहवासात येतात त्यांनाच त्यांच्या व्यक्तिमत्वाची चोरवी कळून येते. म्हणजे कोण, हे गांधीजींचे गुरु नामदार गोखले यांचं वक्तव्य आहे. आता ह्या गांधीजींचा अस्पृश्यतेच्या बाबतचा दृष्टिकोन काय होता तो आपण थोडक्यात पाहूया. बघा, अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न गांधीजींच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. ठीक आहे. हिंदू धर्मात जन्मलेल्या कोणालाही अस्पृश्य मानणे पाप आहे असं देखील त्यांचं मत होतं. पाप आहे, त्याचबरोबर ते सैतानी वृत्तीचं आहे अस्पृश्यता मानणं, असं गांधीजींचं ठाम मत होतं. त्याचबरोबर गांधीजी सतत म्हणत अस्पृश्यता हिंदू धर्मावरील काय आहे, कलंक आहे. अस्पृश्यतेच्या रूढीला हिंदू धर्माचा काही आधार नाही असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारणाची चळवळ करण्यास गांधीजींना ब्रिटिश सरकारने इसवी सन 1932 मध्ये गांधीजींनी परवानगी मागितलेली होती. म्हणजे अस्पृश्यता निवारण तर करायचं आहे, त्यासाठी एक चळवळ हाती घेतली पाहिजे हे गांधीजींना माहित होते. तर त्याबद्दलची अनुमती त्यांनी ब्रिटिश सरकारकडून 1932 साली मागितलेली होती. आता अस्पृश्यतेबाबत गांधीजींची मतं काय काय होती ते आपण एक एक पाहूया. महत्वाची मते बघा.
पहिलं तर होतं अस्पृश्यता शास्त्र संमत नाही, म्हणजे शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही अस्पृश्यता पाळण्याच्या बद्दल, असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर अस्पृश्यता जिवंत राहिली तर हिंदू धर्म मृत्यू पावेल आणि त्यासाठी अस्पृश्यते मृत्यू पावली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. म्हणजे हिंदू धर्म जर तुम्हाला टिकवायचा असेल तर अस्पृश्यतेला गाडलं पाहिजे, या मताचं त्यांचं विचार होते. त्याचबरोबर मंदिरात पूजा करण्याचा हक्क हरिजनांना असला पाहिजे, असं देखील त्यांचं मत होतं. त्यांना शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे, म्हणजे अस्पृश्यांना सवर्णांच्या बरोबरीनं शाळेत प्रवेश असावा, उच्च अधिकाराची जागा मिळाली पाहिजे त्यांना, हे गांधीजींचं मत होतं. त्याचबरोबर अस्पृश्यतेच्या रूढीला हिंदू धर्माचा काहीही आधार नाही. आता हे पहिल्या पॉईंट मध्ये आपण जे बघितलं शास्त्रसंमत नाही, त्याचा अर्थ काय, हिंदू धर्माने कुठेही असं मांडलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर अस्पृश्यांवर जो अन्याय झाला त्याचे परिमार्जन करण्यासाठी त्यांना प्रेमाने आलिंगन देऊयात, म्हणजे अस्पृश्यांना सवर्णांच्या बद्दल जी मनामध्ये कटुता आहे ती घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अस्पृश्यांशी एकोप्यानं वागलं पाहिजे, या मताचे गांधीजी होते. त्याचबरोबर पुढं अस्पृश्यांच्यासाठी स्वतंत्र मंदिरे आणि शाळा असू नयेत, हे विचार देखील गांधीजींनी मांडलेले होते. अस्पृश्यता हिंदूंचे पाप आहे, अस्पृश्य हे खरे हरिजन आहेत. अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या सुखासाठी आणि स्वच्छतेसाठी अविश्रांत श्रम केलेले आहे, म्हणजे अस्पृश्यांनी आतापर्यंत परंपरा जर विचारात घेतली तर स्पृश्यांच्या सुखासाठी आणि स्वच्छता घडवून आणण्यासाठी खूप श्रम केलेले आहे, असं गांधीजींचं म्हणणं होतं. याची जाणीव काय केली पाहिजे, स्पृश्यांनी ठेवली पाहिजे, असं गांधीजींचं मत होतं. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण हे स्वराज्याचे अनिवार्य अंग आहे, असं देखील गांधीजींचं मत होतं. म्हणजे तुम्हाला जर स्वराज्य मिळवायचं असेल तर अस्पृश्यता असून चालणार नाही, अस्पृश्यतेचं काय झालं पाहिजे, नायनाट झाला पाहिजे, असं गांधीजी मानत होते. आता पुढे पहा, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास गांधीजींचा विरोध होता. बघूया काय ते. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाने त्यांची गुलामगिरी कायम राहील असे कोणाचे मत होते, गांधीजींचे मत होते. स्वतंत्र किंवा विभक्त मतदारसंघ आपण प्राणपणाने विरोध करू. स्वतंत्र किंवा विभक्त मतदारसंघ जो गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मागून घेतलेला होता, त्याला आपण प्राणपणाने विरोध करू, असा निर्धार गांधीजींनी व्यक्त केलेला होता. खुद्द अस्पृश्यांच्या दृष्टीने व हिंदू धर्माच्या दृष्टीने हे काय आहे, अपायकारक आहे, असे गांधीजींना वाटत होते. प्रत्येक प्रौढ अस्पृश्यास मतदानाचा अधिकार असावा, तसेच शिक्षण, मालमत्ता अशी कोणतीही अट न लावता अस्पृश्यांची नावे मतदार यादीत नोंदवावी, असे ते म्हणत होते. म्हणजे अगोदर भारतामध्ये जे मतदानाचा अधिकार दिलेला होता त्याला काही अटी होत्या, उदाहरणार्थ कोणत्या, शिक्षणाच्या, ठराविक शिक्षण असलं पाहिजे, मालमत्ता देखील त्या व्यक्तीकडे ठराविक पद्धतीची असली पाहिजे, संपत्ती, अशा पद्धतीने त्या अटी होत्या. तर त्या सर्व अटी काय केल्या पाहिजे, नष्ट केल्या पाहिजे, असं गांधीजींचं मत होतं. आणि अस्पृश्यांना देखील मतदानाचा अधिकार देऊन मतदार यादीत त्यांचं नाव नोंदवलं गेलं पाहिजे, असं गांधीजी म्हणत. अस्पृश्यता निवारण्यासाठी सहभोजन व सहविवाह हे मार्ग गांधीजींना कुचकामी वाटत होते. फक्त सहभोजन, एकत्र जेवणं आणि सहविवाह घडवून आणणं हे पुरेसं नाही, असं गांधीजींचं म्हणणं होतं. भोजन व विवाह याबाबत प्रत्येक स्त्री पुरुषाला स्वातंत्र्य असले पाहिजे, या देखील पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं होतं. आता हरिजनांची आर्थिक सुधारणा याबाबत काय मत होतं गांधीजींचं, ते आपण पाहूया. बघा, गांधीजींनी हरिजन हे नियतकालिक 19 फेब्रुवारी 1933 रोजी पुण्यातून येरवडा तुरुंगातून सुरू केलं. आता गांधीजींनी हे अस्पृश्यतेच्या बद्दलचं जे कार्य आहे ते विशेषतः पुणा करार जो झाला त्यानंतर हे घडलेल्या गोष्टी आहेत. शूद्रांना वेद शिकवण्याबाबत मनाई करणे हे गांधीजींना कधीच मान्य नव्हते, म्हणजे शूद्रांना देखील वेद शिक्षणाचा अधिकार असावा, असं त्यांचं मत होतं. ज्ञान हे कुण्या वर्गाची किंवा जातीची मिरासदारी नाही, असे ते म्हणत. हरिजनांची आर्थिक स्थिती शोचनीय असून त्यांचा उद्धार केला पाहिजे. त्याचबरोबर मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावण्याची पद्धत बदलली तर त्यातूनही अस्पृश्यांना अधिक उत्पन्न मिळेल. अस्पृश्यांनी गिरण्यातूनही कामे करावीत. अस्पृश्यांना जमिनी फुकट देण्यात याव्या. अस्पृश्यांनी स्वच्छ राहावे. मृत जनावरांचे मांस खाऊ नये. मादक पेये घेऊ नये. मुलांना शिक्षण द्यावे. हिंदूंच्या ताटातले उष्टे अन्न खाऊ नये. आदी गोष्टींचे आवाहन कोणी केलेले होते? गांधीजींनी वारंवार आपल्या मत प्रणालीमध्ये मांडलेलं होतं. त्याचबरोबर हरिजन नावाचं जे नियतकालिक होतं त्यामध्ये देखील त्यांनी आपली मते मांडलेली होती. पुढे पाहूया. बघा,
आता अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण देशाचा दौरा केला. प्रत्येकापुढे हात पसरून लक्षावधी रुपयांचा निधी गोळा केलेला होता. ठीक आहे, हे झालं आर्थिक बाबतीबद्दल. आता धर्मांतराच्या बाबतीत गांधीजींनी काय मत मांडलेलं होतं ते आपण पाहूया. बघा, इसवी सन 1935 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपण हिंदू म्हणून जन्मास आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं काय होतं घोषित केलेलं होतं नाशिक मधील येवला या ठिकाणी. आता त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी धर्मांतराच्या बाबतीत आपली मते परखडपणे मांडली. आता ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की धर्म हा काही घरासारखा किंवा कोटासारखा नाही की जो आपल्या इच्छेप्रमाणे बदलता येईल. स्वतःच्या देहापेक्षाही धर्म हा आपला एक अविभाज्य भाग आहे. देह नाश पावतो पण मृत्यूनंतरही धर्म टिकून राहतो. धर्मांतरामुळे समाजाचा नैतिक अधःपात होतो. समाजात संशय व कटुता निर्माण होते. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला खीळ बसते. अशी गांधीजींची काय होती, पक्की धारणा होती. त्यामुळे धर्मांतराला गांधीजींचा काय होता, पूर्ण विरोधच होता. आता त्यानंतर गांधीजींनी हरिजन सेवक संघाची जी स्थापना केलेली होती त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. बघा, अखिल भारतीय हरिजन सेवक संघाची स्थापना इसवी सन 1932 मध्ये गांधीजींनी केली. आता मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने गांधीजींचं विशेषतः अस्पृश्य उद्धाराचं कार्य कधीपासून चालू झालेलं आहे, पुणे कराराच्या नंतर. ठीक आहे, त्याचे मुख्य कार्यालय दिल्लीला होते व त्यांच्या प्रांतनिहाय शाखा देखील होत्या. हरिजन सेवक संघाच्या सेवकांच्या अंगी पुढील गुण असावेत असे गांधीजींचं म्हणणं होतं. कोणतं पहा, पहिलं तर हरिजन सेवक संघाच्या कार्यकर्त्यास हरिजनांच्या विषयी प्रेम वाटलं पाहिजे. आता हे जर मनामध्ये प्रेमच नसेल सवर्ण व्यक्तीच्या हरिजनांच्या बद्दल तर तो काम कसं करू शकेल. त्यामुळे सगळ्यात पहिली अट त्यांची काय होती की हरिजनांच्या बद्दल त्या कार्यकर्त्याच्या मनात प्रेम असलं पाहिजे. दुसरं, कमीत कमी निर्वाहावर जगण्याची त्याची तयारी असायला पाहिजे होती. जो कोणी हरिजन सेवक संघाच्या कार्याला वाहून घेणार होतो त्यानं कमीत कमी निर्वाहावर जगण्याची तयारी ठेवायला पाहिजे होती. त्याचे चारित्र्य शुद्ध असायला पाहिजे. अपमान सहन करण्याचे धैर्य त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याने मांसाहार मद्यपानाचा त्याग केला पाहिजे होता. त्याचबरोबर हरिजन सेवकाने नात्याशी संबंध, सामाजिक लाभ एवढेच नव्हे तर आपली जीविताची आहुती देखील देण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे हरिजन सेवकानं तन मन आणि धन आपण म्हणतोय त्या पद्धतीनं अर्पलं पाहिजे या कार्यासाठी, तरच त्याच्याकडून हे काम होऊ शकेल असे गांधीजींचे विचार होते. त्यानंतर पुढं अस्पृश्यांना अस्पृश्य म्हणून न संबोधता हरिजन म्हणजेच कोणाचे देवाचे लोक म्हणून संबोधावे असे गांधीजी म्हणत. हरिजन सेवा संघाच्या वतीने धंदे शिक्षणाचे म्हणजे कुठले धंदे त्या काळात प्रचलित असलेले सूतकताई, विणकाम, सांभार काम, वेदकाम अशी कामे देण्याची योजना केली पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर सार्वजनिक विहिरी, नळ, पाणवठे हरिजनांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे असंही त्यांचं मत होतं आणि ते केले देखील. दलितांच्यासाठी शाळा व वसतिगृह चालवली गेली. इसवी सन 1920च्या नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वतः गांधीजींनी मांडलेला होता. म्हणजे 1920 ला जे नागपूरला अधिवेशन झालं काँग्रेसचं दरवर्षी प्रमाणे होणार आहे त्या अधिवेशनात गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडलेला होता. हरिजन हे साप्ताहिक 1932 पासून मृत्यूपर्यंत त्यांनी चालवले. म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत 1948 पर्यंत त्यांनी हे साप्ताहिक चालवलेलं होतं. दलितोद्धाराच्या कार्याची गांधीजीकडून प्रेरणा घेऊनच पुढे पंडित मदन मोहन मालवीय, घनश्याम बिर्ला, विनोबा भावे, साने गुरुजी यांनी त्या कार्यामध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारणाबाबत त्यांचा भर हृदय परिवर्तनावर होता. सवर्णांचं हृदय परिवर्तन घडवण्यावर गांधीजींचा भर होता. अस्पृश्यांना सार्वजनिक जीवनात सवर्ण हिंदू इतकेच राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक हक्क असले पाहिजेत असं गांधीजींचं मत होतं. म्हणजे सवर्णांना जे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक हक्क आहेत तेच अस्पृश्यांना दिले जावेत या मताचे गांधीजी आग्रही होते. कराची येथील काँग्रेसच्या अधिवेशनात कधीच्या 1931च्या मूलभूत हक्कांचा जो ठराव पास झाला त्यामध्ये अस्पृश्यांच्या समान हक्कांचा समावेश करण्यात आलेला होता. आता त्याच्या मागे पाठबळ किंवा कार्य हे गांधीजींचंच होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गांधीजींच्या अस्पृश्यतेच्या धोरणाबद्दलची चर्चा केली. त्याचबरोबर नाविक दलाच्या उठावाबद्दलची माहिती घेतली. आता आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या बद्दलचे विचार आपण पाहणार आहोत. धन्यवाद.